बेस्ट एक चांगली स्टारकास्ट डोंबिवलीची काही खेळाडू आहेत. सो स्टार 11 लास्ट इयर पण स्टार 11 चांगला परफॉर्मन्स केला होता. सो पुन्हा इथे दाखल झालेत. वाय चषक 2024 ची मॅच आणि मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला बॅटर किशोर. पहिलाच बॉल खूपच बाहेर व्हाईट बॉल. रिझवान यांचा 5 ओव्हरची मॅच आहे. बघूयात टर्फ ॲडिक्ट किती पर्यंत उभा करेल. मध्ये आणलाय थोडा आपण रनिंग बिटवीन द विकेट एकचा प्रयत्न केला गेला तिथे एक सिंगल रन मिळेल. स्टार 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट बोरिवली कांदिवलीचा एक चांगला स्टारकास्ट आहे. सर्व लेजंड त्या परिसरातील पहिल्या मधून असल्फा टीम क्वालिफाय झाली आहे. सो याच्या अगोदर पण MVCC संघाने खूप चांगला खेळ केला आणि तेही देखील आपण पाहत एक चांगला परफॉर्मन्स दाखवला. या बॉलवर देखील चांगला गुड बॉलिंग. रिझवान मी मगाशीच उल्लेख केला सुरुवातीला की या हामध्ये तुम्हाला स्लो स्पिन म्हणजे मगाशी धनिंग स्लो स्पिन पाहिली गेली. सो आता स्लो स्पिनचा लॉट चालू आहे. सगळे पूर्वी तशीच बॉलिंग चालायची आता थोडं फास्ट झालंय क्रिकेट. या बॉल देखील तिकडे रन डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन. देखील थांबवलं गेलंय आणि बघूयात पंच आता काय डिसिजन देतील की पहिलं बॅट आहे पहिलं बॉडी आहे की पहिलं बॉडी आहे की पहिलं पाय. नक्कीच बॉल लागलाय नक्की कुठे बॅटला लागलाय. सो अंपायर्स कळवतील डॉट बॉल. रिझवान खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात. सो गुड बॉलिंग 1 to go. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते आणि पहिली ओव्हर रिझवानची आपण पाहिलं तिकडे समाप्त झाले. स्कोर पाहिलं तर अवघ्या 4 रन. गुड बॉलिंग रिझवान. एक स्टार 11 लास्ट इयर पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय गेला टर्फ ॲडिक्ट.
बॉलिंगसाठी जितू पेडणेकरच्या हातामध्ये बॉल दिला डोंबिवली रेजन्सी आनंदम त्या परिसरात पण खूप चांगलं स्थानिक क्रिकेट खेळतात आणि खूप वर्षापासून जितूकडे देखील अनुभव आहे. सो बघूया आता कशा प्रकारे कामगिरी करतील. लास्ट इयर खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. या बॉलवर देखील गुड बॉलिंग जितू. लास्ट इयरला देखील जितू पेडणेकरने प्लेअर ऑफ द सिरीज ओव्हर 40 मध्ये निवडून याच ग्राउंड वरती. सो कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. या बॉलवर व्हाईट बॉल. पूर्वीपासून म्हणजे कल्याण डोंबिवली स्टील कारण जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि त्याच परिसरात असं कॅप्टनच्या बॉलने सातत्याने खेळलं जातं. जागेवर क्रीज मधून बॉलिंग करण्याची एक वेगळी स्टाईल आहे त्यांची. एक चांगला बॉल पाहिला गेला. क्लासिकल ऑफ ब्रेक अगदी अँगल बनवला. डोंबिवलीच्या किरण शिंदेला पण अशा प्रकारे बॉलिंग करताना नेहमीच पाहिलंय. या बॉलवर देखील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला. 3 रन सिंगल. स्टार 11 कल्याण खूप चांगला परफॉर्मन्स बॉलिंग आता आजपर्यंत केली आहे. बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसला. व्हाईट बॉल. बोरिवली टीमला देखील रन्स करणं गरजेचं आहे. थोडा ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. स्कोर थोडा कमी आहे. यामध्ये देखील चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग पाहायला मिळतीये. इकडे स्टेप आउट झाले आणि यष्टी उद्ध्वस्त केले गेले. जितू पेडणेकरने मात्र इकडे बॅटरला बाहेर धाडलंय. गुड बॉलिंग. खूप चांगला स्पेल पाहायला मिळतोय. पहिला झटका लागतोय टीम टर्फ ऍडिक्ट. स्टार 11 मात्र एक चांगल्या उमेदवाराने इकडे उतरलाय. गुड बॉलिंग. हलकासा बॉल लेग ब्रेक आणि काय बॉल वळवला तिकडे जितूने. जितू सातत्याने कॅप्टन बॉलने खूप चांगलं खेळतात. सो त्यांच्याकडे तो अनुभव आहे. पहिला लेफ्ट आलेला तो कोण होता? आउट झाला तो कोण आहे? सॅम आउट झाला ना. हां अरे नॉन स्ट्रायकर तुम्ही बोलले सॅम आहे. हा तो सॅम आहे. तो किशोर होता. आता आता कोण आलाय बॅट्समन? बॅटर गणेश येत आहेत. एक सिंगल रन मात्र कन्वर्ट केले गेले. स्ट्रायकरला बॅटर सॅम. गणेश सोबत कोण आहे आता नक्की कन्फर्म? कोण आहे? सॅम ना. आणि तो सॅम सॅम होते ना. तो सॅम तू मला पण कन्फ्युज. या बॉल देखील विथ द स्पिन हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. विनय तिकडे आहेत. विनय यांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळल्याचं खूप वर्षापासून चांगलं क्रिकेट खेळलेत विनय. सो आज देखील इन ऍक्शन मध्ये
या बॉलवर बॉल झाली, चांगला फटका, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल आपण बॅलन्सदार, पण तेवढी चांगली फिल्डिंग. मयूर खूप चांगला बॉल अडवला, अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल त्याने आपण ढकलला, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग केली आतापर्यंत टीम स्टार 11 कल्याण. स्ट्राईक एंडला सॅम. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळा वाजवून, अफलातून फिल्डिंग, क्या बात आहे. वय फक्त तुमचा आकडा आहे, वयाचा नंबर फक्त तुमचा आकडा आहे. समीर, क्या बात है समीर भाई ने तो सब यंग जनरेशन को यहाँ पर नर्वस कर दिया. वेल स्टॉप. सो 12 रन, 1 विकेट गेली आहे, तिसरी ओव्हर चालू आहे. चांगली फिल्डिंग अटॅक देखील आहे स्टार 11 कल्याण. लास्ट इयर फायनल देखील ते खेळले होते, त्यामुळे त्यांना तो तगडा अनुभव आहे. त्याबरोबर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. जितू रन मात्र तिकडे सिंगल 13 रन झाले फलकावरती. टर्फ ॲडिक्टला मात्र स्कोर करावा लागेल. या बॉल करण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे विनय. चौदा रन झालेत आणि मॅच आता आपण पाहिलं तर टीम स्टार 11 ने स्वतःकडे खेचली आहे. पण या 2 ओव्हरमध्ये जर रन केले तर 30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे. त्यातली एक ओव्हर पॉवर प्ले आहे. जितू थोडं नाहीये, जितूकडे पण क्षमता आहे, खूप चांगलं क्रिकेट तेही खेळलेत, अजूनही खेळतात तिकडचं क्रिकेट. त्यानंतर ओरम क्रिकेट देखील त्या परिसरात ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं खेळतात. जितू पेंडेकर या बॉलवर देखील अगदी चांगली पिचिंग, बट सॅमने देखील सिंगल डबल या ओव्हरमध्ये कुठेतरी रन्स करण्याचा प्रयत्न करतील. आणि शेवटची ओव्हर अजून एक पॉवर प्ले असणार आहे, त्यामुळे त्याचा तिकडे फायदा असेल. पॉवर प्लेचा फायदा उचलणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल.
या बॉलला स्टेप आउट झाले. यॉर्कर बॉल पाहिला गेला जितू पेडणेकरच्या माध्यमातून आणि बॅटर आउट. क्या बात आहे. जितूने रीड केला. पहिले 2-3 बॉल स्लो टाकले गेले पण हा बॉल अगदी जागेवरून एक परफेक्ट बॉल आणि बॅटर गणेश मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अगदी ऑफ ब्रेक चांगला आतमध्ये आणला आणि अतिशय जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. याच्या अगोदरचे बॉल थोडे जितूने स्लो टाकले बट हा बॉल फास्ट टाकला. नवीन बॅटर रणजित चक्र्या फेमस आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आणि सो फनी क्रिकेटर आणि नेहमीच लॉयल असं एन्जॉय करत क्रिकेट खेळत असत. चक्र्या एक मोठं नाव आहे. रणजित चक्र्या नावाने देखील ओळखले जातात. एक वेगळी हेअरस्टाईल घेऊन बघा या वयात देखील त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलंय. सो हेअरस्टाईल बघा प्रॉपर. जवानी कभी खत्म नहीं होती भाई. सो खेलना चाहिए. चक्राच्या माध्यमातून अगदी ओरमचा स्ट्रोक खेळले गेले चक्र्या बट बॅटर आउट. वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत होते चक्र्या आणि तिकडे बाहेर जावं लागेल. उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि दिशेने 16 रनवरती विकेट गेली आहे. न्यू बॅटर बेनी येतात. टर्फ क्रिकेट अजूनही बेनी खूप चांगले खेळतात त्या परिसरात. मीरा रोड वाईंदर बोरिवली अंधेरी. सो ओव्हर 40 झाले तरी पण अजूनही खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले आहेत. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय तिकडे आणि कॅच पकडली आहे. बॅक टू विकेट मिळवलं जितू पेडणेकर. अफलातून बॉलिंग आणि अबा 40ची पहिली हॅट्रिक जितू पेडणेकर. जितू पेडणेकर साठी अफलातून बॉलिंग. सो पेडणेकर लास्ट टाइम मला का सिरीज मिळाली आहे. सो पेडणेकरने प्रूफ केलं. आणि खूप चांगला बॉलिंग. स्टार 11 कल्याण नामही स्टार आहे. शैलेश बॅटिंग केली आहे. 4 विकेट आतापर्यंत गेलेत आणि 15 रन्स. मंगेश नरकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा वाय चषक 14व वर्ष. खुल्या गटातील क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. ओव्हर 40चा प्रथम क्रमांक 60,000 रुपये. सेकंड प्राइज 40,000 रुपये. महिलांसाठी पण 25,000 रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. 1 to go. 15 रन 4 विकेट. या झालेत आणि डॉट बॉल. काय बॉलिंग केली गेली. 2 ओव्हर मध्ये 5 रन आणि 4 विकेट. जितू पेडणेकर खूप चांगला स्पेल टाकला जितूने. काय स्माइल केली जितूने की टीमला आपल्या एक चांगला खेळ दाखवला आणि टच मध्ये अजूनही खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे. सो जितू पेडणेकरने आणि जितू पेडणेकरला मला असं वाटतं लकी आहे. सो लास्ट टाइम पण खूप चांगला खेळ केलाय आणि आज देखील या ग्राउंडवरती एक चांगला खेळ करतात. सो 15 रन 4 विकेट गेलेत. शेवटचे 6 बाकी आहेत. स्टार 11 कल्याण. कल्याणचे देखील खूप चांगले संघ आहेत. उद्या जॉर्ज 11 कल्याणचा देखील खुल्या गटामध्ये संघ आहे. त्यांनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. सोळा रन झाली धाव फलकावरती. 16. शेवटची 6 बॉल. बॉलिंग साठी समीर येतात शेवटची 6 बॉल घेऊन. फिलिप्स फैन का एडवर्टाइज आप अजीत सर बताते हुए पावर प्ले. गैट्सबे के हमारे विशाल ठाकुर भी मैच एंजॉय कर रहे हैं.
सो टाइगर बाम और हेयर स्टाइल सब उनका भी गैट्सबी नहीं, मेरे को लगता है उनको ब्रांड एम्बेसडर बन दिया है। सो वो खुद उस कंपनी में काम करते हैं। सो गैट्सबी उसके लिए बहुत कुछ है, अपनी कंपनी है भाई, सैलरी आती कंपनी की वजह से आती है, इंसेंटिव आता है कंपनी की वजह से आता है, तो काम करना पड़ेगा भाई। इधर भी टारगेट है, उधर भी टारगेट है, उधर टारगेट कंप्लीट तो इंसेंटिव, इंसेंटिव आए तो खुशी, इधर टारगेट कंप्लीट तो ट्रॉफी और कैश। तो विशाल भाई भी यहाँ पर क्रिकेट एंजॉय कर रही है। समीरच्या हातामध्ये बॉल दिला, रन मात्र सिंगलने पुढे झाली, 17 रन या ओव्हरमध्ये रन करणं गरजेचे आहे। पॉवर प्लेची ओव्हर आहे, जर एका दुसऱ्या बाउंड्री आल्या म्हणजे एक दोन बाउंड्री जरी लागली तर ती खेळू शकतो। या बॉलवर देखील आपण स्टिकच्या बाहेर फाईट बॉल, बॉल तर फिरवला होता पण पंचांनी पुन्हा एकदा दंडित केले गेले। व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही बॉल समीला। गोले परिवाराचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असणार आहे, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि गेले कित्येक वर्ष सो व्हाईट चषकची टी शर्ट आपल्या अंगावर असणे प्रत्येक खेळाडूची एक भांडुपला क्रीडा स्पर्धा होती, मला अजूनही आठवतंय 2011 खेळत होता, 2011ची। सो आता 2024 आहे, 13 वर्षे त्यांनी ती टी शर्ट जपून ठेवली, कारण की वाय कट्ट्याची टी शर्ट आहे। आणि म्हणजे हे त्याला मी विचारलं तो बोलतो ही टी शर्ट माझ्यासाठी खूप काही, आता थोडं कमी केलं क्रिकेट, बट 2011ची टी शर्ट त्याच्या अंगावरती होती। सो हेच या मंडळाने प्रेम दिलंय। यामध्ये देखील बॅटला कुठेही आपण पाहिलं तर 21 रन झाले, 4 विकेट गेलेत। आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, क्रिकेट बघायचंय, खेळायचंय, जिंकायचंय। या बॉलवर स्टेप आउट झालेत विथ द स्पीड, शतरक्षक आहेत तिकडे, खूप चांगली फिल्डिंग नरेश। नरेश टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात, नरेशाने खूप चांगली फिल्डिंग केली आणि स्वतःला प्रूफ केलं। सोळा झाली तिकडे 22। यानंतर एमव्हीसीसी संघ पण तयार राहायचं, जशी विनिंग टीम सोबत आपल्याला मॅच खेळणं याची पण नोंद घ्यायची आहे। त्यानंतर तिसऱ्या हाफला देखील सुरुवात होणार आहे। सो 9 संघ आज ओव्हर 40चे। या बॉलला फिरवलं गेलं, समीर बॅट आउट, शैलेश मात्र मैदानाच्या बाहेर जातील। गुड बॉलिंग, न्यू बॅटर प्रशांत येतात। या बॉलवर ढकलला गेला कलकाताने, रन मात्र तिकडे सिंगल मेल 23।
23 धावांवरती. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. स्टार इलेव्हन कल्याण पण शेवटचा बॉल सामना करतील ते बॅटर सॅम. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आलं तर गॅप होईल आणि रन 4 रन मिळतील. सॅमने खूप चांगली बॅटिंग केली टीमसाठी आणि स्कोर झालं पाहिलं तर आतापर्यंत 28 रन झाले. त्यांनी 29 टार्गेट आहे मॅच जिंकायला टीम स्टार इलेव्हन कल्याण. यानंतरचे देखील चारी संघ आपण तयार राहायचंय. RM रेम्बो याच परिसरातील एक संघ त्यांच्या विरुद्ध टर्मिनेटर आणि त्यानंतर ओमकार मालन आणि श्री गणेश गोवंडी. सो तो त्या 4 टीम खूप चांगल्या बघण्यासारख्या आहेत आणि खूप चांगल्या मॅचेस रंगतील. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 28 रन संपले. स्कोर झालाय 29 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता स्टार इलेव्हन कल्याण. आमचे सुशांत मोरे पण मुंबई क्रिकेटची अगदी टीम सर्व क्षण टिपतात. आणि आपल्या समोर प्रथमेश पवार नाना आपलं पण स्वागत आहे. ISPL विजेता कर्णधार टायगर ऑफ कोलकाता संघासाठी नाना आपण विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सो खूप चांगलं क्रिकेट मुंबईसाठी त्यानंतर एक चांगल्या लेवलला टेनिस बॉल क्रिकेट खेळले आणि अनेक प्लेयर घडवले. मग रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेट. सो खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून अनेक प्लेयर्स पण घडले. सो प्रथमेश पवार नाना शिवडीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिलं असा एक धुरंदार. स्क्रीनवर आपण पाहू शकतो आपले प्रथमेश पवार नाना एक चांगले बॅटर. सो एक सेन्सिबल बॅटर, एक संयमी आणि यावर्षी ISPL सारखी एक मोठी क्रीडा स्पर्धा पहिल्यांदाच झाली. पहिले चॅम्पियन मुंबईचा कर्णधार होते टायगर ऑफ कोलकाता नाना. सो बॅटिंग अगदी पाहण्यासारखीच राहिली आहे. मग ते कुठलंही क्रिकेट असू दे, टेनिस बॉल असू दे, लेदर बॉल असू दे, रबर बॉल असू दे. आणि अनेक प्लेयर्सला घडवलं पण कसं खेळायचं, कशी बॅटिंग, कशी इनिंग बिल्डअप करायची, मॅच कशी घेऊन जायची नेहमीच नानाकडून पाहिलंय खेळताना. सोहळ्यात मॅचच्या दिशेने एक छोटं टार्गेट आहे पण क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं मोठं नाहीये. सो जर बॉलिंग अटॅक जर चांगला केला तर मॅच रंगू शकते. या ग्राउंडवर एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला बॅटिंगनेच रन करायचे आहेत. 22 लेग बायचे रन नाहीयेत. स्ट्राइक एंडला प्रवीण आणि नॉन स्ट्राइक एंडला जितू पेणेकर.
बॅच चालू आहे ना, त्यांची बिग बॅच चालू आहे. येईल का? मला मग 50 या बॉलवर व्हाईट बॉल. मॅच आपण पाहिलं तर सुरू झाली जरूर, पण छोटा टार्गेट आहे. पण बघूयात, जर पहिल्या 2-3 ओव्हर टर्फ ॲडिकचं सांगितलं तर मॅचमध्ये टर्फ ॲडिक पण येऊ शकते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बेनी अजून एक खूप चांगलं क्रिकेट बेनी खेळतात. सो टच मध्ये आहेत बेनी. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग केलं तिकडे बॅटर प्रवीणने. स्ट्राईक रेटला जितू पेडणेकर. खूप चांगली बॉलिंग जितूची राहिली आहे, पण आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. या ग्राउंडवरती अशा मॅचेस लय क्लोज होताना पाहिल्या गेल्यात, त्यामुळे ही मॅच देखील क्लोज होईल का? सर्व मान्यवर देखील मॅचचा आनंद घेतात, सर्व आमचे प्रेक्षक पण. ओव्हर 40चं क्रिकेट पण अगदी खूप चांगलं पुढे होत चाललंय. सो ओरमचं क्रिकेट पण ओव्हर 40चं बघण्यासारखं राहिलंय. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. रन मात्र तिकडे सिंगलने एक्स्ट्रा रन पुढे जाईल. या बॉलवर पण व्हाईट बॉल. बेनी यांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. स्कोर कमी आहे. या बॉलवर नो बॉल. संदीप वावडेकर पण तिकडे तयार होतात. बॉल फिरवत फिरवत तिकडे पण ते प्रॅक्टिस करतात की यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत. शाळेत आतमध्ये प्रॅक्टिस करतात की ऑन ग्राउंड आम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. सो आपल्या होम ग्राउंडवर या बॉलवर दांडी गोल केली गेली. बेनी परफेक्ट बॉल बेनीचा. एक्स्ट्रा आले जरूर, पण बेनीचा एक चांगली डिलिव्हरी. बॅटर आउट. खूप चांगला ब्रेक टाकला गेला आणि तिकडे थांबवलं बॅट्समनला. गुड बॉलिंग. जितू पेडणेकरसाठी महत्वाची विकेट मिळवली बेनीने. परफेक्ट बॉल. एक्स्ट्रा टाकले, पण त्यानंतर कमबॅक केला. खूप चांगला ब्रेक अगदी वाहू शकतो, पण ऑफ स्टिक वागवली. बॅटिंगसाठी नवीन बॅटर नरेश येत आहेत. बॉलिंगसाठी बेनी. या बॉलवर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत पियुष रन. सिंगलने पुढे जाईल. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत, पण एक आले त्यापासून पुढं वरती गेलाय. 6 रन झालेत. तर बिन यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चुकी होती आणि बॉल. इकडे पण केला गेला तर डबल. आता मात्र वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगला कमबॅक केला बेनीने. सो डबल. वन टू गो.
त्या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं आणि बॉल तिकडे मात्र निघून जाईल 4 रनसाठी. शेवटच्या बॉलवर शेवटी बाउंड्री आली आणि पॉवर प्लेला खूप महत्वाचा रन झाली 11. चांगलं टायमिंग केलं अगदी सर्व दिशे असताना मात्र खेळायचा प्रयत्न केला गेला. बहिणीने थोडा बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे निघून गेलाय आणि रसबुली 4. वाई चषक चौकार 4 रनसाठी. बॉलिंगसाठी शैलेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. 11 रन ती 1 विकेट. टर्फ ॲडिक्ट त्यांच्या विरुद्ध स्टार 11 कल्याण. बॅटिंग करत असताना स्टार 11 कल्याण टार्गेट आहे 29. स्वतः 24 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. चोवीस बॉल मध्ये 18 जिंकण्याकरिता टीम स्टार 11 कल्याण. स्ट्रायकेटला बॅटर नरेश. खूप चांगलं क्रिकेट नरेश खेळत अनुभव आहे त्यांच्याकडे पण. बट सिंगल डबलनी मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. चला थोडं फास्ट खेळायचं मिळतं. अजून आपल्याला खूप मॅचेस करायच्या. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. चान्स होता पण तिकडे थ्रो चक्र्याने थोडा चुकीचा दिला. सो नॉन स्ट्रायकेटला खूप चान्स होता तिकडे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग केली गेली आहे. दो बॉल मंगेश. मुंगेश एक छोटा टार्गेट आहे तिकडे पण फाईट चालू आहे. स्ट्रायकेटला प्रवीण. प्रवीण यांनी चांगलं जज केलं. लास्ट इयर प्रवीणने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. टफ ही मॅच पराभूत होईल त्याला एकच कारण आहे आता मात्र एक्स्ट्रा रन. कारण की खूप एक्स्ट्रा रन टाकले. 29 ला तुम्ही एवढे एक्स्ट्रा टाकू शकत नाहीये. या बॉलवर अगदी थोड्या वेळासाठी वाटलं टेस्ट तिसरा दिवस आहे असं प्लेसमेंट केली. सो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पण चालू आहे. भारताला देखील तिकडे धक्का मिळाला. एक भारताने पण एक धक्का दिलाय. त्या बॉलवर टाकायचा प्रयत्न केला समोर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. जो जिंकेल तो MVCC संघासोबत खेळेल. सो MVCC कॅप्टन पण तयार राहायचंय. या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला. बॉल ट्रॅव्हल होतो. चांगली फिल्डिंग तिकडे सॅम यांची. वेल स्टॉप सॅम. समीर यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग. या बॉलवर अगदी हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे डॉट बॉल. 1 to go.
बॅटची हलकीशी एज घेतली गेली, बॉल ट्रॅव्हल होईल फाईन लेगला, एक सिंगल रन मिळेल. रन झाले 15. 18 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18-14 टीम स्टार 11 कल्याण. सो एक त्यात पॉवर प्ले आहे, त्यामुळे तिकडे पण होऊ शकते. नरेशवर देखील तेवढंच प्रेशर असणार आहे, पण या ग्राउंडवर बॅटिंग रन करायचे, त्यामुळे तो पण एक टास्क आहे. 18 बॉल मध्ये 14 रनची गरज. बॉलिंगसाठी मुंगेश, चांगले बॉलर आहेत मुंगेश. स्थानिक क्रिकेट बोरिवली कांदिवली परिसरात अजूनही खेळतात मुंगेश. ये तेरा को फोन आ रहा है 5G निखिल 5G कौन है? बॉलिंगसाठी मुंगेश. 18 बॉल 14. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. मॅच क्लोज होईल का? 17 बॉल मध्ये तर 14 रनची गरज आहे. एका दुसरीवर सेफ ओव्हर आली ना तर टर्फ ऍडिक्ट पण करेल. स्टार 11 त्यांच्या विरुद्ध टर्फ ऍडिक्ट. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक पाहिला गेला. प्रॉपर टाइमिंग केला तिकडे नरेशने. रन सिंगल डबलची बॅटिंग चालू ठेवणं गरजेचं आहे. प्रवीणला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. रन 16, अजूनही 13 रनची गरज आहे. पुन्हा इथे थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकफुटला आले, पंच केलं तिकडे. फिल्डर आहेत. सतरा धावा झाल्या धावफलकावरती. 17. नहीं खत्म हो. चार रख के या बॉल देखील बॅटची एज घेतली गेली आहे. तिकडे रनचा प्रयत्न केला गेलाय आणि रन मिळेल. अगदी स्ट्राईक एंडला मला असं वाटतं चान्स होता, पण तिकडे चान्स मिस केला. एक सिंगल रनने पुढे जाईल. 18 रन झाले धावफलकावरती आणि अजूनही 11 रनची गरज आहे मॅच जिंकायला. बॉलिंगसाठी मुंगेश, स्ट्राईकला बॅटर प्रवीण. हा बॉल पण आतमध्ये आणला, तिकडे थांबवलं. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल करून चालणार नाही, समीकरण बदललंय. 13 बॉल मध्ये 11 रनची गरज. बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. 11 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम स्टार 11 कल्याण. गुड बॉलिंग मुंगेश. फक्त 3 खर्च केल्या गेल्या आणि मुंगेशनी एक बेनिफिट केलं की कुठल्याही प्रकारे हिस्सा टाकला नाहीये. सो गुड बॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि ते मुंगेशने काम आपलं केलं. 6 बॉल मध्ये टाकल्याने साईडला झाला, हे खूप महत्वाचं आहे. 12 बॉल 11 करायचे आहेत. मॅच बघता बघता पुन्हा एकदा क्लोज झाली आहे आणि पण एक ओव्हर पॉवर प्ले, सो त्यामुळे तो बेनिफिट असणार आहे स्टार 11 कल्याणला.
प्रो लिंकला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. सो दिवस 14 आणि पॉवर प्ले घेण्याचा मात्र इथे डिसिजन घेतला गेला बॅटरने. सो 12 बॉल करायचे आहेत. बारा चेंडू आणि 11 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर नरेश. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर घेऊन येतात शैलेश. 12 बॉल 11 पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये रन्स करणं खूप इम्पॉर्टंट. चला थोडं फास्ट खेळा नक्कीच. टर्फ ॲडिक्ट प्रत्येक कोणाकडे घेऊ नका. 12 चेंडू आणि 11 रनची गरज आहे. 12 बॉल 11. सो मॅच कुठेतरी चालू होती आणि कॅच ड्रॉप झाले तिकडे. सो अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. 1 रनने मात्र तिकडे स्कोर पुढे गेलाय. 19 रन झालेत. या बॉलवर स्टेप आउट झाले होते. बॉल थोडा फिरता पाहिजे तिकडे. रन पुन्हा एकदा सिंगल मिळेल. मॅच 9 रनची गरज आहे अजूनही. 10 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता टीम स्टार 11 कल्याण. आणि नरेशने मात्र सिंगल चालू ठेवले त्यामुळे मॅच आली आहे. या बॉलवर थांबून गेली. रन मात्र तिकडे सिंगल. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. रक्षक आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. याच ओव्हरमध्ये रन कन्वर्ट करणं गरजेचं आहे कारण की त्यानंतरच्या ओव्हरला बाउंड्री नाहीये. सो इकडे एकाच दुसरी बाउंड्री आली तर मॅच थोडी क्लोज येऊ शकते. आमचे ओमकार पण अगदी ओमकार क्रिकेट बाहेरून खूप चांगला ऑब्झर्व करतात आणि मी त्यांना नेहमीच पाहिलं. सो तू असा खेळला पाहिजे होतास. असा खेळला पाहिजे. म्हणजे ओमकार पण मॅचचा आनंद घेतात. या बॉलवर देखील बीट केला गेला. चांगला बॉल. शैलेशने कमबॅक केलं. मॅच अजूनही संपली नाहीये. क्लोज होताना पाहायला मिळतीये. मी पहिल्यांदाच उल्लेख केला होता की ही मॅच क्लोज झाली तर कुठे ना कुठेतरी कठीण होईल टीम स्टार 11 कल्याणला. आणि आता 7 रनची गरज आहे. 1 टू गो. 7 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. टीमला साथ देण्यासाठी बॅटिंग करावी. नरेशला 7 रन पण करायचे आहेत आणि 7 पण द्यायची आहे. हम 7-7 है. या बॉलवर पुन्हा एकदा थांबवलं गेलं. गुड बॉलिंग शैलेश. अफलातून बॉलिंग शैलेश आणि मुकेशने जी बॉलिंग केली आहे ना खूप चांगली बॉलिंग. सो दोन्ही बॉलर्सने कुठल्याही प्रकारे एक टाकली नाहीये. मॅच आली 6 बॉल मध्ये 7 रनची गरज. क्षणात हिरो आणि क्षणात 0 म्हणजे क्रिकेट आहे. सो कधी मॅच फिरू शकते. मगाशी पण मॅच अशीच मात्र फिरली होती. अशी देखील मॅच फिरताना पाहायला मिळतीये. बॉलिंग साठी रणजित चक्र्या.
लाईव्हला चालू आहे बघा ना, लिंक वर चालू आहे. मी लिंक टाकली आहे बघा, त्या लिंक टाकली. सहा बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. अरे दोघांचे सेल संपत आले, तो हाय कुठे त्याला बॅटरी तर 7 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी चक्र्या, एक चांगली हेअरस्टाईल घेऊन चक्र्या पण इकडे मैदानामध्ये आहेत. रणजित 6 बॉल 7. या बॉलवर फ्लिक तर केलं गेलं. बॉल तिकडे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल रन मिळेल. रणजित यांच्याकडे पण अनुभव आहे. कुठे ना कुठे मॅच देखील क्लोज आणू शकतात. 5 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. क्षणात मॅच फिरू शकते. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. 5 बॉल आणि 6 रनची गरज. नरेश स्टार 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट कांदिवली बोरिवली. या बॉलवर बॉल हवेत जातोय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. नरेशच्या बॅट मधून एक देखणा फटका 4 रनसाठी. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना नरेश सो मॅच पूर्णपणे क्लोज आणली आणि शेवटच्या एक चांगला जागेवरून फटका मात्र इकडे खेळला गेला आणि रन मात्र तिकडे 4 रन. सो आता मॅच मात्र जवळपास क्लोज आणली गेली. फक्त 2 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि बॉल बाकी 4 बॉल 2 रन. 4 बॉल 2. स्टार 11 कल्याण जिंकणार की टर्फ ॲडिक्ट. क्षेत्ररक्षणात्मक सापळा गेलाय. एक फिल्डर मात्र थोडं क्लोज गेलाय. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची होती. 2 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम स्टार 11. लास्ट इयर फायनल जो संघ खेळला होता तो मात्र संघ इकडे मध्ये आहे. चार बॉल्स आणि 2 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी रणजित चक्र्या. 4 बॉल 2 आणि जिंकणार कोण. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलं. तिकडे मॅच मात्र फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर इक्वल होतोय. 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. आणि टॅप तर केलं गेलं. इझी रन कंप्लीट होईल. टीम स्टार 11 कल्याण संघ ही मॅच जिंकतोय. अभिनंदन. बट हार्ड लक. टर्फ ॲडिक्ट आपण फाईट केला. एक छोटं टार्गेट होतं बट फाईट केली आणि मॅच पण तशी फाईट झाली. सो वेल प्लेड.